सर तसं नाही सर, माझं ऐकून घ्या आपण. सर ऐका, हे परवानगी आहे, आपली परवानगी आहे, मी मान्य करते. सर मला परवानगी कोणाची आहे? परवानगी कोणाची आहे? सर सदर परवानगी कोणाची आहे? सर आपली परवानगी आतापर्यंत परवानगी रद्द कशी झाली? सर माझं परवानगी भेटल्यावर रद्द कशी केली? माननीय गृहमंत्री परवानगी भेटल्यावर रद्द कशी केली? परवानगी भेटल्यावर रद्द कशी केली? परवानगी भेटल्यावर रद्द कशी केली? कोणाच्या अधिकारात रद्द केली? तुम्ही भाजपचे कार्यकर्ते आहे का? कायदा तुमचा, कायदा तुम्हाला मान्य नाही का? कायदा मान्य नाही का? कायदा पाय लागू का? तुमच्या पाया लागू? मी पाया लागू का? अजिबात नाही. हे परवानगी हे रद्द झाली. आपण साहेब लोकप्रतिनिधी तुम्ही अधिकारी आहे. तुम्ही अधिकारी असून आम्हाला परवानगी असून येऊ देत नाही. आम्हाला कायदा शिकू नका. कायदा तुम्ही तोडत आहे. तुम्ही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करत आहे. तुम्ही कायदा पायदळी आचारसंहितेचा भंग तुम्ही करताय. 2 मिनिट तुम्ही करत आहे. तुम्ही आपण साहेब शांत व्हा. टॅब खाली काय शांत व्हायचं? मी समजावून धुंगण्यावर जातो. तुम्ही कायदा तोडताय. पाय तुम्ही गृहमंत्री हे सांगता का तुम्हाला? अमित शहा हे सांगता का कायदा तोडायचं काम? अमित शहा सांगता का कायदा तोडायचं? अरे अमित शहाजी सांगता का कायदा तोडायचं? गृहमंत्र्यांची सभा बिना परवानगीचे कसे काय निवडून आले तुम्ही? एवढा मोठा मुंबई हे परवानगी आहे. तुम्ही वाचा ना परवानगी. परवानगी वाचा ना साहेब. माझं आपल्याला विनंती आहे, आपण जरा 5 मिनिटं शांत व्हा. कायदा तोडताय तुम्ही. कायदा तोडताना मी आपल्याला काय सांगतो? आम्हाला परवानगी भेटली का नाही भेटली? तर आपल्याला परवानगी भेटलेली आहे, परंतु आता काय पाणी घ्या. पाणी घ्या, जरा शांत व्हा. तुम्ही परवानगी भेटली ना आम्हाला? भाऊ परवानगी भेटताना आम्हाला येऊ का? मी काय सांगतो आपण ऐकून घ्या भाऊ. कोणाचा दंड आहे? कोणाचाही दंड. कायदा तोडताय तुम्ही शिंदे साहेब. ऐकून आपण मला बोलू द्या. तुम्ही कायदा संविधान पायदळी तोडताय तुम्ही साहेब. तुम्ही संविधान आचारसंहिता भंग तुम्ही करताय साहेब. ऐकून राहण्याचं काहीच राहिलं नाही. थोडं मागे सुरक्षा त्यांना आहे तर सभा दुसरीकडे घ्या. सुरक्षा त्यांच्या सभेचं तुम्ही बीजेपीच्या कार्यकर्ते म्हणून का बोलता? 24 तासाच्या आत तुम्ही बीजेपीचे कार्यकर्ते म्हणून आम्हाला ते विनंती करून ना. माझं म्हणणं आहे 24 तासाच्या आतमध्ये एवढी सुरक्षा व्यवस्था माननीय गृहमंत्र्यांच्या कार्यक्रमात. मग त्यांची सभा घेणं अनिवार्य आहे. आमची नाही का दादा? मी उभा आहे ना दादा. दादा आम्ही उभा आहे ना. आम्ही परवानगी घेतली ना रितसर. 18 तारखेला अर्ज टाकून रितसर परवानगी घेतली ना दादा. आम्ही त्यांची सभा होणं असे अनिवार्य आहे दादा. आमची आहे हो शिंदे साहेब. कायदा नका तोडू हो. आम्ही कायदा बदली घेऊन हो तुमची. फक्त एका बदलीसाठी कायदा तोडता हो तुम्ही. बदली हा विषय नाही भाऊ. का असं करता? लोकप्रतिनिधी आदर करतो भाऊ. आदर करता. परवानगी असून येऊ देत नाही तुम्ही. आदर करता. आपण लोकप्रतिनिधी रंगबाजी तुमची रंगबाजी. फक्त भाजपचे झेंडे घ्या तुम्ही राहिलेले. तुम्ही भाजपचे झेंडे घ्या फक्त. आता हे सगळं काय आहे सुरक्षेच्या कारणास्तव आहे. काही समाजकंटकाच्या माध्यमातून या सगळ्या आमच्या आंदोलनाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे असे काही मॅसेज आम्हाला आले आणि दुसरेच लोक पाठवून इथे काही वेगळा प्रकार करायचा तयारीत आहे. या सगळ्या याचा विचार करून 2 पावलं मागं घेऊन या देशाची, राज्याची आणि जिल्ह्याची शांतता राहावी, निवडणूक अतिशय शांततेनं व्हावी याचा आम्ही प्रयत्न करतो आहे. परवानगी आम्हाला भेटली होती, त्यांना नाकारली होती. आमची आता नाकारली, त्यांना दिली. हा घटनाक्रम कायद्याला पूर्ण चिरफाड करणारा आहे आणि याचा जबाब आता आम्हाला जनतेसमोर घेऊनच घ्यायचा आहे. आणि म्हणून आता हे इथं आम्ही मैदान सोडतो आहे, पण निवडणुकीतलं मैदान सोडत नाही. उद्या प्रचंड संख्येनं आमचे कार्यकर्ते
आमचा शेतकरी शेतमजूर याचं उत्तर देण्यासाठी गाव खेड्यातून मिळेल त्या वाहनं येणार आहे। सगळ्या कार्यकर्त्यांनी सांगितलं का बच्चू भाऊ पहिले रॅली सक्सेस करा आणि रॅली सक्सेस झाली का मग आपण उत्तर देऊ आणि उद्या आमची रॅली झाल्यानंतर मग आम्ही समोर जाऊ व्यवस्थित, तेव्हा आम्ही निर्णय घेऊन या आंदोलनाचा शेवट कसा करायचा तो आम्ही 1 ते 2 वाजता आम्ही नेहरू मैदानावर जाहीर करू। रॅलीचं स्वरूप कसं राहणार, कुठून निघणार? रॅली जिल्हा स्टेडियमवर निघणार, जिल्हा स्टेडियमवरून चित्रा टॉकीज, जवाहर गेटवरून राजकमल, नेहरू मैदानाला समाप्त होणार आहे। अशी एकंदरीत बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्यापासून समोर जाऊन अशी तिथं येणार आहे आणि प्रचंड संख्येने हजर राहण्याचं आपल्या माध्यमातून आवाहन करतो। नेहरू मैदानावर तुम्ही निर्णय घेणार आहे म्हटलं, काय निर्णय होऊ शकतो? उद्या सगळ्या कार्यकर्त्याला विचारून सगळ्या जनतेनं जे म्हणेल, कारण 25 नंतर 26 तारीख आहे मतदानाची, यांचं जे प्लॅनिंग आहे हे अतिशय वेगळं आहे। आज आम्हाला अटक करून आमचा प्रचार थांबवायचा प्रयत्न करण्याचा त्यांचं एकंदरीत षडयंत्र होतं। 7 तास आमचा प्रचार या पोलीस आयुक्तांना थांबवलेला आहे, पोलीस प्रशासनानं थांबवला आहे, आचारसंहितेचा भंग त्यांनी केलेला आहे। त्यांचं प्लॅनिंगप्रमाणे आज आमच्या हातून काही विपरीत घटना करावी आणि आम्हाला अटक करून उद्याची रॅली फेल करावी असं त्यांचं एकंदरीत प्लॅनिंग होतं। ते प्लॅनिंग आमचं त्यांचं हाणून पाडायचं आहे। उद्या शांततेनं आम्हाला रॅली काढून मग आम्ही निर्णय घेऊ। सर तसं नाही सर, माझं ऐकून घ्या आपण। सर ऐका, हे परवानगी आहे, मी मान्य करतो। सर मला परवानगी कोणाची आहे? परवानगी कोणाची आहे? सर सदर परवानगी कोणाची आहे? सर आपली परवानगी आतापर्यंत परवानगी रद्द कशी झाली? सर माझं परवानगी भेटल्यावर रद्द कशी केली? माननीय गृहमंत्री परवानगी भेटल्यावर रद्द कशी केली? परवानगी भेटल्यावर रद्द कशी केली? परवानगी भेटल्यावर रद्द कशी केली? कोणाच्या अधिकारात रद्द केली? तुम्ही भाजपचे कार्यकर्ते आहे का? कायदा तुमचा, कायदा तुम्हाला मान्य नाही का? कायदा मान्य नाही का? कायदा पाया लागू का? तुमच्या पाया लागू, मी पाया लागू का? अजिबात नाही। आपण परवानगी हे रद्द करीत आपण साहेब लोकप्रतिनिधी, तुम्ही अधिकारी आहे, तुम्ही अधिकारी असून आम्हाला परवानगी असून येऊ देत नाही। आम्हाला कायदा शिकू नका। कायदा तुम्ही तोडत आहे, तुम्ही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करत आहे, तुम्ही कायदा पायदळी आचारसंहितेचा भंग तुम्ही करता। 1-2 मिनिट तुम्ही करत आहे। तुम्ही आपण साहेब शांत व्हा। टॅब खाली व्हा। काय शांत व्हायचं? मी समजावून भंगावर जातो। तुम्ही कायदा तोडताय पायदळी। गृहमंत्री हे सांगता का तुम्हाला? अमित शहा हे सांगता का कायदा तोडायचं काम? अमित शहा सांगता का कायदा तोडा म्हणून? अरे अमित शहाजी सांगता का कायदा तोडायचं? गृहमंत्र्यांची सभा बिना परवानगीचे कसे काय निघून आले तुम्ही? एवढा मोठा मुंबई हे परवानगी वाचा ना, परवानगी वाचा ना साहेब। माझं आपल्याला विनंती आहे, आपण जरा 5 मिनिटं शांत व्हा। कायदा तोडताय तुम्ही, कायदा तोडताना मी आपल्याला काय सांगतो, आम्हाला परवानगी भेटली का नाही भेटली? सर आपल्याला परवानगी भेटलेली आहे, परंतु आता काय पाणी घ्या, पाणी घ्या, जरा शांत व्हा। तुम्ही परवानगी भेटली ना आम्हाला? परवानगी भेटताना आम्हाला येऊ का देत नाही? मी काय सांगतो आपण ऐकून घ्या भाऊ। कोणाचा दंड आहे? कायदा तोडताय तुम्ही शिंदे साहेब, ऐकून आपण मला बोलू द्या। तुम्ही कायदा संविधान पायदळी तोडताय तुम्ही साहेब, तुम्ही संविधान आचारसंहिता भंग तुम्ही करताय साहेब। ऐकून राहण्याचं काहीच राहिलं नाही, थोडं मागे सुरक्षा त्यांना आहे तर सभा दुसरीकडे घ्या। सुरक्षा त्यांच्या सभेचं तुम्ही बीजेपीच्या कार्यकर्ते म्हणून का बोलता? 24 तासाच्या आत तुम्ही बीजेपीचे कार्यकर्ते म्हणून आम्हाला ते विनंती करून ना। माझं म्हणणं आहे 24 तासाच्या आतमध्ये एवढी सुरक्षा व्यवस्था माननीय गृहमंत्र्यांच्या कार्यक्रमात, मग त्यांची सभा घेणं अनिवार्य आहे। आमची नाही का दादा? आम्ही उभा आहे ना दादा, दादा आम्ही उभा आहे ना, आम्ही परवानगी घेतली ना सर।
18 तारखेला अर्ज टाकून रितसर